हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 7व्या महिन्याचा दुसरा दिवस. आज सकाळीच लवकर भूक लागली होती, त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं जेवून घेतलं. आज होतं जेवणात छोलेची भाजी, 1 वाटी दही आणि चपाती. जेवण केलं. कांद्याची लागवड आहे, त्याच्यामुळे बाया येणार आहेत. त्याच्यामुळं आज न थांबता न आराम करता पहिलं म्हणलं कामाची सुरुवात करावी. काम पूर्ण करून घ्यावं आणि मग थोडा वेळ आराम करायला बसावं. तर सईने आज गायांना पाणी पाजलं. पाणी पाजल्यानंतर गोठ्यात आले. गायांचं सगळं शेण वगैरे भरलं, गायांचं आवरलं. खूप थकवा येतोय जास्त आता 2-3 दिवसापासून. कदाचित वातावरणामुळे पण होत असेल किंवा 7व्या महिन्याचे सुद्धा हे लक्षणं असतील त्याच्यामुळेही होत असेल. तर सईने गोळी दिली. जेवण केल्यावर गोळी घ्यायची राहिली होती, तर सईने इथे गोळी घेतली, गोळी दिली आणि मी घेतली आणि लगेच म्हणलं कपडे धुवून घ्यावे. सई बघा किती काळजी करते आहे. म्हणजे मी तिची आई आहे का ती माझी तेच समजत नाही, इतकी काळजी घेते. खूप गोड आहे माझी मुलगी. तर पटदिशनी कपडे धुतले. बाया आल्यानंतर खूप चक्कर होतात वावरामध्ये. त्यांच्या हाताखाली खूप वेळा जावं लागतं. त्याच्यामुळे मग म्हणलं हे काम नको राहून द्यायला. आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळे ऊन असलं का कपडे वाळून गेले का तेच बरं होतं. त्याच्यामुळे मग कपडे धुवून घेतले, आवरलं. आणि आता कपडे धुवून घेतल्यानंतर जेवढा आराम होईल तेवढाच काहीसा आराम होईल, नाही तर नंतर आज तर दिवसभर धावपळीचाच आहे. आता मी जेव्हा ह्या व्हिडिओला आवाज देते आहे तेव्हा इतकी थकलेली आहे का बास रे बास. तर 12:30 वाजले होते सगळं आवरता आणि मग 12:30 वाजल्यापासून थोडासा अर्धा-पाऊण तास आराम केला. आणि मग यांचा फोन आला की मी बाया आणायला चाललो आहे, तू आवरून तयार राहा, बाया येतात. त्याच्यामुळे मग पटकन लिंबू पाणी घेतलं, कारण की उन्हात जायचं होतं, थोडीशी एनर्जी होती. तर आता 1:30 वाजले. बायांना हे त्या 10 बाया होत्या, त्याच्यामुळे यांना 2-3 वेळा गाडीवर चक्कर मारावं लागलं. त्याच्यामुळे मग एक जाळी घेऊन मी पुढं गेले, कारण की मग कामाची सुरुवात होती. नाही तर हे येईस्तोपर्यंत त्यांची वाट बघत बसण्यात अर्धा-1 तास जातो. त्याच्यानंतर हे आले, यांनी एक जाळी घेतली, मी एक जाळी घेतली, अशा 3 जाळ्या वावरात पोच केल्या. लागवडीला सुरुवात झाली आणि फायनली शुभारंभ झाला कांद्याच्या लागवडीचा. तर ते झालं. त्याच्यानंतर लगेच गायांचा टाईम झाला. मग गायांचं आवरायला घेतलं. बघा आलं का इथंच गेटपाशी येऊन थांबली. तिला माहिती आहे आता आपल्याला जेवायचा टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे ती लगेच मी येताना दिसली का गेटजवळ येऊन थांबली. तर सकाळी आवरलेलं होतं, त्याच्यामुळे आवरायला जास्त काही नव्हतं. थोडंसं शेण ओढलं आणि गाया वगैरे सगळं काही बांधून घेतलं. बाबा असतात, मी गाया वगैरे बांधलं तरी त्या गायांना गिन्नी गवत वगैरे तोडू लागतात. पण ते थकले होते, कारण की ते रोप आणायला गेलते. त्याच्यामुळे मग आज मी एकटीच होते आणि हे वावरामध्ये त्या बायांसोबत गुंतलेले होते. घरी येणार, परत वावरात जाणार, घरी येणार, वावरात जाणार, असे खूप चक्कर चालू होते. तर गाया वगैरे बांधून घेतल्या आणि पटदिशनी मॅजिकनी मी गायांना गिन्नी गवत वगैरे सुद्धा घातलं. तर बघा किती पटकन. असं खरंच जर इतक्या पटकन काम झाले असते माझे तर किती मस्त वाटलं असतं. पण असं नाही होत, याच्या मागं खूप मेहनत असते. तर आता आले, 4 वाजले होते. सकाळी जेवण केलं तसं काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे भूक लागली होती. मग जे कांदा लागवडीसाठी आलेले आहेत बाया, त्यांच्यासाठी सुद्धा चहा ठेवला, थर्मासमध्ये भरला आणि म्हणलं पहिला इथं आपण पिऊन घेऊया आणि नंतर त्यांना घेऊन जाऊया, थोडीशी तेवढीच ताकद येते. ते इथं मी चहा घेत होते, आई मेथीची भाजी ते निवडत होते. त्यांना म्हणलं इकडं बघा, तर त्यांच्या डोक्यावर पदर नव्हतं. तर मी जेव्हा मोबाईल धरला तेव्हा लगेच पदर घेतला. थांब माझा असा व्हिडिओ काढ. तर चला आता त्यांना चहा घेऊन जाऊया, चहा देऊया आणि कांद्याची लागवड किती झाली आहे
ते पण पाहूया. तर यांनी रेन पाईपसुद्धा चालू केले, ते खूप सुंदर दिसत होते. माझ्या मोबाईलला एवढी क्लिअरिटी नाही त्याच्यामुळे ते मोबाईलमध्ये येत नव्हतं, पण खूप छान दिसत होते ते कारंजे. तर बाळांना चहा दिला आणि यांच्यासोबत मस्त असा थोडेसे काही प्रेमाचे क्षण